निवडणुका संपल्या, त्यांचं उद्दिष्ट साध्य झालं, मग त्यांना देश आठवतो. हे कालचं आहे का याच्यापूर्वीपासून सुरू आहे परिस्थिती? इराणच्या युद्धाच्या पासून ही परिस्थिती आहे बरं का. सोन्याचे भाव गगनाला भिडत होते, चांदीचे भाव गगनाला भिडत होते, तेव्हा परकीय चलनाची आठवण आली नाही. कारण एकच होतं, आम्हाला निवडणुका जिंकायच्या आहे. तुमच्यासाठी एक आठवण सांगतो, असं झाली म्हणून. कोविड जेव्हा आलं, कोविडचा पॅन्डेमिक ज्याला आपण म्हणतो, करोना, त्या करोनाबद्दल त्यावेळेला सगळ्यात पहिली माहिती कोणी दिली होती? तर माननीय राहुल गांधींनी माहिती दिली होती, सरकारला दिली होती. बरं, असा असा विषाणू आहे, त्याचे दुष्परिणाम देशाला भोगावे लागतील. तेव्हा मुस्लिम समाजाचा एक कार्यक्रम होता, त्याला परवानगी दिली आणि जाणीवपूर्वक. हे निवडणुकीच्या प्रचारात दंग राहिले, आठवून बघा सगळं. यांचं एकच आहे, सत्ता. बाकी माणसं मरोत जगोत काय परवा नाही यांना. खर तर कोणत्या शब्दात बोलायचं की या तर चोराच्या उलट्या, म्हणजे कुठली परिस्थिती आहे? तुम्ही बोलताय काय? तुम्ही आज तुम्ही आव्हान करताय, ते आव्हान 6 महिन्यापूर्वी करायला पाहिजे होतं. तुम्ही का नाही केलं तेव्हा? त्याचं उत्तर द्या ना पहिलं समाजाला. त्याचं उत्तर पण दिलं पाहिजे तुम्ही. परदेश वाऱ्या करू नका. लग्न, आता लोकांनी लग्न ठरवलीतील, एक नवीन जमाना आला, डेस्टिनेशन लग्न करतात. हे श्रीमंत वर्गाचे सोसलेत, गरिबांचा काही संबंध नाही या सगळ्या गोष्टीची. कारण गरिबांचा तुमचाही संबंध नाही, गरिबांचा त्यांचा नाही, यांचाही संबंध नाही गरिबांचा. पण हे सगळं तुम्हाला आत्ता का सुचतायचा प्रश्न आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की खरं तर कीव येते तुमची. म्हणजे परवा ते एका मंदिराला त्याच्यावर त्याचा लेख आला छापून, मग त्यांनी केलं म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी लेख छापला. तुम्ही हे सगळं करताय ना, तेव्हा प्रश्न असा येतो, देशापुढे काय? आपण जेव्हा महाराष्ट्रात असं म्हणतो साधारणपणे वानप्रस्थाश्रम असे विषय येतात, निवृत्त झालो का आपण देवस्थानांना फिरणं किंवा आणखीन पर्यटन स्थळांना भेट देणं हे सगळं तेव्हा करत असतो. आज देशापुढे काहीच प्रश्न नाही आहेत ना. महागाई कुठे आहे? म्हणून तिकडं मंदिरात जा, ह्या मंदिरात जा, त्या मंदिरात जा. अत्याचार कुठे? फिरा ना मंदिरांमध्ये. महागाई कुठे? अत्याचार कुठे? महिलांवरचे अत्याचार कुठे? बालकांवरचे अत्याचार कुठे? बेटी बचावची हालत काय आहे? शेतकरी आत्महत्या करतोय, कांदा 1 रुपयाने गेला. कोकणातला शेतकरी आंब्यासाठी भाव मागतोय. काही नाही, तुम्ही मंदिरात जा, सगळे प्रश्न सुटणार आहेत तुमचे. हे जे चाललंय ना, हा धर्मवेडपणा, धर्मांध करण्याचं जो माणसाला सुरू आहे. आम्ही धार्मिक आहोत, आम्ही जातो देवाला, आम्ही जातो मंदिरात आणि जाणार. धार्मिक असणं आणि धर्मांध असणं, तुम्ही देशाला धर्मांध करून तुमचे उपद्रव सगळे सुरू. संबंध निसर्गावर आक्रमण करण्यात तुमचे सगळे विकसित भारत आहे ना, तो पूर्णपणे निसर्गावर आक्रमण करतोय. कळतंय का? अवकाळी पाऊस पडतो, तापमान वाढते. कशामुळे होतंय? सांगा ना, कशामुळे होतंय? निसर्ग कोपला असं म्हणायला सोपं आहे, पण तो निसर्ग कोपायला लावतो कोण? म्हणजे मित्राच्या खाणींसाठी लक्षावधी झाडं तोडली तरी चालतात तुम्हाला. काल परवा मी नाशिकमध्ये गेलो होतो, मला इतकं वाईट वाटलं. मी त्या समृद्धी महामार्गाने इगतपुरीला बाहेर आलो आणि इगतपुरीपासून नाशिकमध्ये जाताना वाळवंटात जातो असं दिसायला लागलं मला. एक वृक्ष नाही, 2 तुतर्फा, एक वृक्ष नाही. हिरवगार नाशिक भयान करून टाकलं, बकाच करून टाकलं. हा तुमचा विकास आहे. त्यातनं पैसे खायचे, दुसरा उपयोग आहे, ते पैसे निवडणुकांमध्ये वापरायचे. एवढं तुमचा उपद्व्याप आहे. आणि म्हणून पंतप्रधान जे आव्हान केलंय ना, ते खरं तर कीव येणार आहे. हास्यास्पद नाही म्हणणार, कीव येते तुमची की तुम्हाला हे सगळं उशिरा सुचतं. जगाला केव्हा सुचलेलं असतं. आज अमेरिकेत सुद्धा 16% भाव, पेट्रोलचे भाव 16% वाढले. तुमचे नाही वाढले. निवडणूक संपल्याबरोबर दुसऱ्या दिवशी सिलेंडरचे भाव वाढले. मला मतदारांना आव्हान करायचं आहे, तुम्हाला कधी डोळ्यासमोर प्रकाश पडणार आहे? देव देव करताना तो देव तुम्हाला सद्बुद्धी देत नाही का? तो देव तुम्हाला दाखवत नाही का प्रकाश आणि अंधार?
तो देव तुम्हाला दाखवत नाही का रे? काल पर्यंत सिलेंडरचा भाव एवढा होता, निवडणूक संपतात दुसऱ्याशी 993 रुपयांनी वाढला. नाही कळत तुम्हाला? कुणाच्या मागे जातोय आपण? मृगजळाच्या मागे धावतोय सगळेजण आपण. एवढं या निमित्ताने सांगतोय. पंतप्रधानांनी थेट असं आव्हान केल्यामुळे सर्वसामान्य जो आपला देश बांधव आहे तो कुठेतरी घाबरलेला आहे. कारण अशा प्रकारे जर आव्हान पंतप्रधान करतात तर युद्ध, मला तर बोललं तर राग येतो सांगतो. देश बांधवांची पण कीव येते. घाबरले कसले? मग निवडून कशाला देता तुम्ही त्यांना? घाबरता तुम्ही? विकले जाता नाही का माहिती? विकले जाता. पण या शपथ मी इथे येणाऱ्या किती लोकांना विचारतो, काय रे आता संकट आली का इकडे धावत येतात शिवसेनेकडे? म्हटलं काय रे तुमच्याकडे कोण निवडून आलं? मी दरवाजे नाही बंद करत, पण त्यांना सुनावतो. पैसे घेऊन मतदान केलं ना, मग त्याला जाऊन सांग ना तुझं घर आता राखायला. तो तुम्हाला हाकलूच देतो. हे चुप, पैसा दिया था वोट के लिए, क्या बात करते हो? वोट दिया तो क्या हो गया? पैसा लिया था ना हमसे. ही परिस्थिती आहे. घाबरले बिबरले कशाला पाहिजे? ते भीती निर्माण करण्याचंच काम करतात ना ते. धार्मिक धर्माची बद्दल भीती, देवांबद्दल भीती. देवांबद्दल भीती नाही वाटली पाहिजे. आम्हाला नामदेव व्हायला आवडेल, देवाशी भांडता आलं पाहिजे. संत नामदेव देवाशी भांडत होता. ही आमची परंपरा आहे. तुकोराबारे सनातनाशी भांडत होते. हा सनातन करतात ना, तर तुकोराबाई आमचे संत तुकाराम सनातन्यांशी भांडत होते. ज्ञानेश्वर निवृत्ती, ज्ञानदेव सोपान, मुक्ताबाई 5 जणांना कुणी त्रास दिल्याची? 4 भावंडांना. सनातन नाही आठवत का? बरोबर तेवढ्या कुणीतरी असं बोललं एखादं वाक्य, ताबडतोब वारकऱ्यांना भडकव, ह्यांना भडकव. अरे ते बिचारे, मला सगळ्यात मोठा त्या वारकऱ्यांबद्दल प्रचंड आत्मीयता आणि आदर आहे. काय भक्ती नावाची प्रकार असेल ना तो त्यांच्याकडनं शिकावा. रिद्धी सिद्धीच्या मागे नाहीत ते. पांडुरंग अरे तुझी भक्ती करतो, आम्हाला दुष्काळ पडला, आम्हाला पैसे नाही मिळाले, म्हणून तुझी भक्ती काय करू? 16 करू, सोमवार करू, शुक्रवार करू, रोज हरी हरी पांडुरंगाचं नाव घेत असतात. काही नाही करत असते. 16 गुरुवार शुक्रवार काही नाही, एकच. तरी ते पांडुरंगाकडे जात राहतात. मिळो न मिळो, तुझ्यावरची आमची श्रद्धा अढळ आहे. ती समाजात पण नाही राहिली, आता राजकीय पक्षात पण नाही राहिली. मग असं जे घडतं ना, त्याचं कारण राज्यकर्ते अशाचाच फायदा घेत असतात. लोकांच्या मनात भीती याच्यासाठी आहे की ते म्हणतात की सार्वजनिक वाहनांचा वापर करा, स्वतःची गाडी वापरू नका, पेट्रोलचा वापर करा, पेट्रोल डिझेल कमी वापरा, खाद्यतेल कमी वापरा, सोनं खरेदी करू नका. त्याच्यामुळे आम्ही लुटून झालो ना. पेट्रोलच्या दराचा बॅरल काय भावात मिळत होता? आम्ही 100 रुपये देत होतो तेव्हा. तुम्हीच सांगा काय बॅरलचा भाव होता बाजारपेठेत? त्या तुम्ही स्वस्तात बॅरल ऑइल म्हणजे तेल घेऊन सुद्धा आम्हाला ग्राहकांना कुठे लाभ मिळत होता? आम्ही तर 100 रुपयेच देत होतो ना. तेव्हा लुटलाय ना तुम्ही देशाला. आता तुम्हाला आठवतंय का? रशियाकडनं तेल घेताय, त्यांनी दम दिला का रशियाकडनं तेल घ्यायचं बंद करताय? देश लाचारीच्या अवस्थेत आहे. असा स्वाभिमानी देश उभा केला पाहिजे होता. तुम्ही लोकांना पण लाचार करताय. कळलं का? विकत घेतो आम्ही म्हणून मध्यंतरी आदरणीय उद्धवजींनी शब्द खरीददारी सुरू आहे, मतदारांची खरीददारी सुरू आहे. दुसऱ्या बाजूला तुम्ही बाह्यातपणा करतो, आता जगालाही कळतोय सगळा कशी नावं कट करता. मला त्या न्यायपालिका राहिली आहे का जगात? कोण विद्वान न्यायाधीश आहेत ते की ज्यांनी सांगितलं आता मतदानाचा अधिकार नाही ना, हरकत नाही, पुढच्या मतदान करा. अरे वा, तुम्हाला कुठे अधिकार दिला माझा मतदानाचा अधिकार काढून घ्यायचा? न्यायपालिकेला दिला का? तुम्ही न्यायपालिकावर बसता, पुढच्या वेळी मतदान करा. माझं आता नाव का काढलं त्यासाठी तुम्ही दिलं पाहिजे. तुम्ही त्यासाठी दिलं पाहिजे होतं उत्तर. कसं काय नाव तुझं काढलं? हातात हात मिळवून सत्तेवर यायचंय ना. असले गुलाम बसलेले न्यायपालिकेत गुलाम बसले. त्या संविधानाची धजी सामान्य राजकारणी उडवतातच, भाजप उडवतेच, पण तुम्ही त्या सगळ्यामध्ये वाटेकरी आहात. न्यायपालिका ही न्यायपालिका या देशाच्या संविधानाची धजी उडवण्यामध्ये न्यायपालिका सामील आहे.
वा अंतर्मुख असली थोडी जनाची नाही मनाची शिल्लक असेल तर अंतर्मुख व्हा. आणि आपण बघतो की मंत्र्यांचे ताफे देखील मोठ्या प्रमाणात असं त्यांनीही गाडी कमी केलं पाहिजे पेट्रोल डिझेलच्या. कोणी मंत्र्यांच्या ताफ्यांमध्ये मोठ्या मोठ्या गाड्या असतात. अरे मला तेच कळत नाही ना. मग तुम्ही लोका सांगे ब्रह्मज्ञान असं माननीय पंतप्रधानांचं वक्तव्य आहे. चॅरिटी बिगिन्स ॲट होम असं इंग्रजीत एक मस्त म्हण आहे. स्वतःपासून सुरू झालं पाहिजे. अग जगभर फिरत असताना तुम्ही तेव्हा ते हवेत न उडतं का विमान? त्याला पण लागतं ना इंधन. मग सांगाल देशासाठी फिरतो. एक कवड्याची बाळ कसली तरी घेऊन आलं तिकडनं इस्रायलमधनं. इराणमध्ये देव आहेत माहिती आहे का? इराणमध्ये देवळं आहेत. इस्रायलमध्ये आहे का सांगा बरं? हिंदूंचं एक देऊळ इस्रायलमध्ये आहे, इराणमध्ये आहे. मी सांगतो, बोला, सांगू शकता? ही तुमची ढोंगी भूमिका सगळीकडे. त्या ढोंगानं देशाचं वाटोळं करताय सगळं. म्हणून मी अलीकडे शाहीर महोत्सवात कार्यक्रम केला होता, तुमच्या लक्षात आलं असेल. त्या शाहीर महोत्सवात हेच सांगितलं गेलं. म्हणजे शाहीर विठ्ठल बाबांची आठवण येते. सांगावा आला, लग्नाला चला, तुम्ही लग्नाला चला, हा सांगावा होता. देशातल्या जनतेसाठी हाच सांगावा आहे. लग्नाला चला, तुम्ही लग्नाला चला. म्हणजे कशाला? आणीबाणी आहे, अराजक आहे, हिंसाचार आहे, हुकुमशाही आहे. तयार राहा बरं, तयार राहा, असा याचा अर्थ आहे. झालं? चला, धन्यवाद. सर, भारतातली पहिली वहिनी म्हणून सुनेत्रा पवार यांची ओळख निर्माण होईल असं भाकीत तटकरेंनी केलं. काय वहिनी जसं दिदी ममताजी दिदी बोलतात तसे सुनेत्रा सुनेत्रा वहिनींना वहिनी म्हणून ओळख निर्माण होईल भारतात. कोणाची? सुनेत्रा पवार यांची. बघा, मला असं वाटतं की आम्ही माननीय अजित पवार साहेबांचा व्यक्तिशः मी त्यांचा, तुम्हाला कल्पना असेल, त्यांच्या मृत्यूनंतर माझ्या भावना मी मांडल्यात. स्पष्ट वक्ता, दिलेला शब्द पाळणारा नेता. आता आमच्या वहिनी तिथं आल्यात. ते उपमुख्यमंत्री होते, त्यांच्याकडे वित्त खातं होतं. वहिनींकडे कोणतं खातं दिलंय बघा. आणि या राज्यात सत्ताधाऱ्यांचे गुलाम म्हणून काम करा आणि युतीमध्ये बसा, अन्यथा आमच्या मनाला येईल ते आम्ही करणार आहोत. तुम्ही सोबत आहो. मला सांगा ना, या राज्यातला एक मंत्री सरळ म्हणतो की राज्याचे पोलीस हे भारतीय जनता पार्टीचे गरगडी आहेत. म्हणालेत की नाही? मग आता स्वतःची प्रकरणं सुरू आहेत सगळीच, खरातांपासून त्या चिमुरडीच्या हत्येपर्यंत. ही महाराष्ट्राला भूषणाव आहेत का? मग त्या एक धार्मिक, त्या कोणती निदा खान, त्याचं घर तोडायला निघालात तुम्ही. खरातांच्या घराला का नाही हात लावतो? न्यायिक आहात ना तुम्ही. काय करताय काय? आणि म्हणून मला असं वाटतं, हे जे काय वहिनींचं पार्थ म्हणाला मुख्यमंत्री, पहा कोण कुठल्या पदावर जायचं जा, महाराष्ट्राचं भलं काय करताय ते सांगा. माझा शेतकरी 1 रुपयात कांदा विकायला आला बरं का, त्याची चिंता आहे की तुमच्या खुर्च्यांची चिंता करताय तुम्ही? मी कुठल्या खुर्चीवर बसणार ही माझी चिंता आहे की मी बसून लोकांना काय न्याय देणार ही माझी चिंता असायला पाहिजे. बसलात ना, मग लाज कशी वाटत नाही? झोप कशी येते तुम्हाला? एक शेतकरी जेव्हा आत्महत्या करतो तेव्हा झोप कशी येते महाराष्ट्रातील मंत्र्यांना? त्या कुंभमेळ्याच्या नावाने लुटलं चालू आहे, लुटणं, लुटालूट सुरू आहे. अक्षरशः उद्ध्वस्त करताय संबंध, निसर्ग सुद्धा, आणि सगळंच लुटालूट सुरू आहे. त्याच्यावर सुद्धा बोललं पाहिजे ना. वहिनींनी धाड करून खटकन हिंमत करा ना. प्रहार मारणारे कुडा हातात, त्यांच्यावरच प्रहार पडतो. नाव घेऊन प्रहार घेऊन बोलतात, त्यांचे वाटेल ते बोलत असतात. मंत्री वाटेल ते बोलत असतात. काल कोणीतरी शाई फेकली, मंत्री बोलतो योग्य केलं, का नाही न्यायपालिका सोबत ॲक्शन घेत? न्यायपालिका का नाही घेत? एका न्यायपालिकेने शिक्षा दिली 1 महिन्याची, दुसरी न्यायपालिका स्थगिती देते. हेच सर्वसामान्यांसाठी कराल का तुम्ही? कराल का तुम्ही?
एका सर्वसामान्य नागरिकाने कोणाला शाई ओतली असती, त्याला तुम्ही माफ केलं असतं का? हे कळू द्या ना आम्हाला. एका सर्वसामान्य नागरिकाने एखाद्या अधिकाऱ्याची म्हणजे अक्षरशः त्याच्यावर मारहाण केली, कचरा फेकला, घाण फेकली असती, तर त्या सर्वसामान्य नागरिकाला तुम्ही न्यायपालिकेने जी वागणूक मंत्र्यांना दिली असती का? म्हणूनच म्हणतो संविधानाची धज्जी उडवता तुम्ही. सर, गदिमांची साहित्यिक गदिमांची एक नातू आहे, त्यांनी एक महत्त्वाची पोस्ट केलेली आहे. त्यांनी म्हटलेलं आहे का गदिमांचे पवित्र वस्तू पंचवटी पाडण्यास विरोध करीत आहे, असल्यामुळे मला आणि माझ्या कुटुंबांना धोका आहे. कोण म्हणालं? गदिमांचे नातू. कोणाची साधू मला कळत नाही. माडगुळकर. गदी माडगुळकर, बापरे. ते जेव्हा त्यांच्या नातूने पोस्ट केली मला. तेव्हा एकदम पटकन तिकडे कुठे गेलात म्हणून मी जरा मला कळलं नाही कोण म्हणालं. गदी माडगुळकरांसारख्या त्यांची कविता आणि गाणी महाराष्ट्राला खूप काही दिशा देऊन गेलेली आहेत. बरं, आपण का विसरतो? तीच तर खरी संस्कृती आहे, तीच खरा आपला ठेवा आहे. तो ठेवासुद्धा आम्ही विसरलो आहे आणि विचारही विसरलेलो आहोत. दुर्दैव आहे. म्हणून आदरणीय उद्धवजी मुख्यमंत्री असताना त्यांनी गाडगे महाराजांचं हे लावलं होतं, शपथपत्र. काय असायला पाहिजे राज्यकर्ते कसे असतात पहा. राज्यकर्ते तसे आहेत का? मुळात असे, मी आत्ता 1 मिनिटापूर्वी बोलताना म्हटलं की काय म्हणजे महाराष्ट्र इतका मोठा आहे, म्हणजे तुम्ही कुठलाही म्हणजे घ्या, इतिहासाबद्दल अध्यात्म घ्या, तुम्ही लढाया घ्या, शौर्य घ्या, संस्कृतीचा इतका मोठा ठेवा आपल्याकडे आहे ना, त्याची तुलनाच करता येणार नाही. पुढच्या काळामध्ये 60 ते 80च्या काळाच्या दरम्यान किंवा 60-70 ही जी थोर माणसं ती होऊन गेली गदिमांसारखी, काय म्हणजे त्यांनी राम जन्मला ग सखी राम जन्मला, सेतू बांधा रे अंगण सेतू बांधा रे, ही सुधीर फडके इतकं भारावून जायला होतं ते ऐकल्यानंतर. त्यांच्या निवासाला बंगल्याला काय नाव दिलं? रामायण. जय श्रीराम करतात ही माणसं. आणि बिल्डर नावाचा एक राक्षस आता असा आलाय, त्याला परवा नाही कशाची. परवा नाही याचं कारण गंगेच्या तीरावर असलेल्या होळकरांनी उभा केलेला स्मृतीचा तो स्तंभ सुद्धा या सरकारनं पाडला. अहिल्याबाई होळकरांचा आठवतो युग आत्ता अलीकडे पाडलाय. बरं, म्हणजे ज्याला हेरिटेज इंग्रजीत म्हणत राहतात, तो ठेवा आहे इतिहासातला, तो जतन करायची ऐवजी ते पाडायच्या मागे. खरं तर रामायण बंगला सरकारनं त्याचं जतन केलं पाहिजे, सरकारनं केलं पाहिजे. आणि तुम्ही श्रीरामाचं नाव घेताना रे, त्या रामायण बंगल्यावर हातोडा मारताना मला जनाची नाही मनाची लाजवा वाटत नाही. त्याच्या नातवाला लिहावं लागतं. कोणतरी बिल्डर येतो आणि तो असं बोलू शकतो. हेच तर दुर्दैव आहे ना महाराष्ट्राचं आणि देशाचं.